नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण प्रथम सत्र परीक्षेसाठी इयत्ता पहिलीसाठी गणित विषयाचा कशा प्रकारे सराव घ्यायचा आहे हे बघणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयाची विद्यार्थ्यांची तयारी किंवा त्यांचा सराव कसा घ्यायचा हे पाहिलं होतं। आज आपण गणितचा सराव पाहणार आहोत। त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। आता इथे मी पुस्तकाऐवजी साकारची स्वाध्याय पुस्तिका घेतलेली आहे, तर तुमच्या जवळपास दुकानामध्ये जीही स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध असेल ती तुम्ही याच्यासाठी घेऊ शकता। तर आता पहा, यामध्ये ज्या प्रकारचे प्रश्न दिलेले आहेत तशा प्रकारचे प्रश्न हे परीक्षेला मुलांना येत असतात। तोंडी आणि लेखी असे दोन्ही प्रश्न मुलांना आले पाहिजेत। तर त्याच्यासाठी काही प्रश्न प्रकार आपल्याला इथे समजणार आहेत। पहा, जसं खाली दिलेल्या वस्तूपेक्षा मोठ्या आकाराची वस्तू काढा। आता प्रश्न प्रत्येक मुलाला वाचता येईलच असे नाही, परंतु शिक्षक तशा प्रकारे सूचना देत असतात। तर इथे काय दिसते, मासा, मग याच्यापेक्षा थोडासा मोठा मासा काढायचा, फूल मोठं फूल काढायचे, बॉल मोठा बॉल काढायचा। योग्य उत्तरासमोर अशी खूण कर बरोबरची। मग काय, पोपट कोठे बसला आहे, झाडावर की झाडाखाली कोठे बसलाय। इथे पहा, ब्लॅक अँड व्हाईट मुळे तुम्हाला कदाचित व्यवस्थित दिसत नसेल, तर पोपट झाडावर बसला आहे, मग इथे तुम्हाला अशी खूण करायची आहे। यानंतर चेंडू कोठे आहे, टेबलवर का टेबल खाली। चेंडू कुठे दिसतोय आपल्याला, टेबलच्या वर दिसतोय का नाही, टेबलच्या खाली, मग टेबल खाली। या चौकटीमध्ये विद्यार्थ्यांनी या पद्धतीने खूण करायची आहे। यानंतर दिलेल्या चौकोनात योग्य उत्तरासमोर अशी खूण करा। आता इथे चित्र दिले, चित्रामध्ये पाळणाऱ्या मुली आहेत, मग इथं काय लिहिले, समीर, दीपाली, सलीमा, सीमा, जॉन आणि इम्रान। तर सर्वात पुढे कोण आहे, आता सर्वात पुढे कोण आहे पहा, इथे समीर आहे सर्वात पुढे, मग इथे अशी खूण करायची। यानंतर सर्वात मागे कोण आहे, सर्वात मागे कोण आहे, इम्रान आहे, मग इम्रानच्या नावाखाली अशी खूण करायची आहे। यानंतर म्हणा व त्यापुढे संख्या लिहा। आता दशक, एकक ही संकल्पना मुलांना आतापर्यंत चांगली समजलेली आहे। 3-4 महिन्यामध्ये अंकही त्यांना येत असतील। तर 2 दशक 3 एकक म्हणजे किती, 2 दशक म्हणजे 20 आणि 3 एकक म्हणजे 3, म्हणजे 20 आणि 3 किती, 23। मग इथे मोजून लिहिलं तरी चालणार आहे किंवा याच्यावरून जरी मुलांनी इथे 23 लिहिलं तरीही चालणार आहे। उत्तर ही पेन्सिलने लिहायची आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये। 1 दशक 5 एकक, 1 दशक म्हणजे 10 आणि 5 एकक म्हणजे किती, 5च। मग इथे विद्यार्थ्यांनी 1 दशक म्हणजे 10 आणि 5 एकक म्हणजे 10 वर 5 किती, 10 आणि 5 15 असं लिहायचं आहे। 3 दशक 2 एकक म्हणजे इथे काय लिहिणार आता, 32। 4 दशक 3 एकक, मग इथे 4 आणि 3, 4 दशक आणि 3 एकक 43। 5 दशक म्हणजे किती, 5 दशक म्हणजे 50। यानंतर एकांकी संख्येची बेरीज मुलांसाठी दिलेली आहे। पहा, तर रेषा काढून बेरीज करायची आहे। एक, मग मुलांनी एक रेषा काढायची, इथे एक सोडून दाखवले त्यांनी, 2 म्हटलं की 2 रेषा काढायच्या, मग मोजायच्या 1 2 3। आता या पद्धतीने इथे सुद्धा मुलांनी रेषा काढून केलं किंवा बोटांवर केलं तरी चालणार आहे। 2 आणि 3, मग इथे 2 रेषा काढा, इथे 3 रेषा काढा, किती झाल्या, 1 2 3 4 5। या पद्धतीने मोजून बेरीज त्यांनी करायची आहे। तर मग पहा, 3 अधिक 4, यानंतर 2 अधिक 2, 2 अधिक 5, 5 अधिक 1, इथे 5 रेषा काढा, 1 रेष काढा, मोजा, 6 अधिक 1, 5 अधिक 0, 5 मध्ये 0 मिळवल्यावर किती राहतात, 5च राहतात, कारण कोणत्याही संख्येत 0 मिळवला किंवा वजा केलं तरी उत्तर तेवढंच राहतं। 6 अधिक 2, इथे मुलांनी रेषा मारायच्यात आणि या पद्धतीने बेरजेची उदाहरणं सोडवायची आहेत। यानंतर पहा, कमी आणि अधिक या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी कमी वस्तूंभोवती गोल कर। आता इथे स्ट्रॉबेरीचं चित्र आहे, तर या जास्त आहेत, या कमी आहे, मग याच्या भोवती मुलांनी गोल करायचा आहे। इथे फुलं आहेत पहा, 3 आहेत आणि इथे एक आहे, मग याच्या भोवती गोल करायचा। इथे चेंडू आहेत, किती आहेत, 1 2 3 4 5, 5 आहेत, इथे 2 आहेत, तर याच्या भोवती गोल करायचा। इथे पहा, 1 2 3 4 5 6 7 8, 8 आहेत आणि इकडे 4च आहे, मग याच्या भोवती गोल करायचा आहे। तर या प्रकारचे प्रश्न तुम्ही मुलांना वहीमध्ये सरावासाठी देऊ शकता किंवा पाटीवर सुद्धा तुम्ही याचा सराव त्यांचा घरच्या घरी घेऊ शकता।
जास्त वस्तूंखाली अशी खूण करता. मग अशी कमी वस्तूंखाली केली होती, आता जास्त. मग पहा इथे 2च बॅट आहेत, इथे 3 आहेत, मग याच्या खाली खूण करा. इथे चिमण्या, इथे 2, इथे 3, मग याच्या खाली खूण करा. फुले इथे 4, इथे 1, मग याच्या खाली खूण करा. झाडं इथे किती दिसते 1 आणि इथे किती दिसतात 2. सांगितले काय जास्त वस्तूंखाली अशी खूण करा. मग या चौकटीमध्ये अशी खूण मुलांनी करायची आहेत. परीक्षेसाठी खडूचे रंग सुद्धा म्हणजे क्रेयॉन्स जे असतात ते सुद्धा बरोबर ठेवायचे आहेत. काही वेळेला चौकट रंगवण्यासाठी सुद्धा सांगितलं जातं. यानंतर खालीवर संकल्पनांसाठी पहा. वरसाठी अशी खूण करा. आता जे वरती चालले त्याच्यासाठी अशी खूण करा. हे वरती चालले, मग इथे अशी खूण करा. यानंतर बाहेर असणाऱ्या माशासाठी अशी खूण करा चुकीची. आता इथे पहा, इथे कुठे आहे पाण्यामध्ये मासे आहेत. फिश पॉट जे आहे त्या आतमध्ये आहेत आणि इथे मासा बाहेर आहे, तर त्याच्यासाठी अशी खूण करायची आहे. तर या पद्धतीचा सराव मुलांचा आपण घरी जास्तीत जास्त घेतला तर इयत्ता पहिलीपासूनच व्यवस्थित आणि स्वतःहून प्रश्न समजून घेण्याची सवय मुलांना लागते. पुढचा प्रश्न पहा की ओळख आणि लेखनांकांचं. तर यामध्ये वस्तू व अंक यांच्या जोड्या लावा. 1 2 3 4 5. मग 5 कुठे आहे इथे, तर पट्टीच्या साह्याने किंवा हाताच्या साह्याने अशी जोडी लावायची आहे. 1 2 2 कुठे आहे पहा, 2ची जोडी लावा. 1 2 3 4 4 कुठे दिसतंय इथे, मग इथे जोडी लावा व्यवस्थित. 1 2 3 4 5 6 6 आंबे आहेत, तर 6 कुठे आहे इथे, मग इथून इथे जोडी लावा. 1 छत्री एकच आहे, इथे जोडी लावा. यानंतर पक्षी किती आहेत 1 2 3, तर 3ची जोडी इथे लावा. आता हे ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळे थोडंसं फेंट दिसत आहे कॅमेऱ्यामध्ये. पुढे पहा, आता सारख्या संख्याने एवढ्या वस्तूंच्या जोड्या जुळवा. म्हणजे जे सारखं आहे तेवढं. हे किती आहे पहा, उदाहरणार्थ 1 2 3 4 5. मग 5 कुठे आहे 1 2 3 4 5 जोडी लावली. आता 1 2, मग कुठे आपल्याला 2 दिसते, 2 इथे दिसते. 1 2, मग या चौकटीची आणि या चौकटीची जोडी लावा. 1 2 3 कुठे दिसते 1 2 3, या चौकटीची आणि या चौकटीची. 1 2 3 4 5 6. पहा 1 2 3 4 5 6, म्हणजे या चौकटीची जोडी कुठे येईल इथे. 1 2 3 4. पहा 1 2 3 4. वेगवेगळी चित्र आहेत, चित्र एकसारखी नाहीत, परंतु मोजून आपल्याला एकसारख्या संख्या एवढ्या जोड्या लावायच्यात. 1 कुठे आहे, 1 पंखा 1 बांगडी, मग या चौकटीची जोडी इथे येईल. यानंतर खाली दिलेल्या अंकामधील आगगाडीच्या डब्यावरील हरवलेला अंक शोधा व क्रमाने संख्या तयार करा व लिहा. आता पहा 1 1 नंतर काय लिहायला पाहिजे 2 2 नंतर 3 दिलाय, मग 4 5 आणि 6. हे सोपं आहे. यानंतर डावीकडे दिलेले चित्र मोजा व तेवढेच अंक असणाऱ्या पर्यायाला रंगवा. किती आहे 1 2 3 4. मग 4 कुठे आहे पहा, 1 2 3 आणि 4. मग याच्या भोवती गोल करायचा आहे. नाही, रंगवायला सांगितलेलं आहे. मी मागाशीच सांगितलं की रंग आपण खडूचे जवळ ठेवायचे आहे, तर इथे रंगवायचं आहे. 1 2, मग 2 कुठे दिसतंय, हे फुल रंगवायचं. 1 2 3 4 5 5 कुठे दिसतंय, हे वालं चक्र रंगवायचं आहे. पुढे पाहूया किती दिलंय. पुढे 3 झाड आहेत, 1 2 3. मग 3 नंबरवालं कुठे आहे, हे सफरचंद रंगवायचे लाल कलरने. हत्ती 1 आहे, मग 1चा आरसा रंगवा. बॅट किती आहेत 1 2 3 4 5 6 6 6 अंकावाला कप इथे रंगवायचा आहे. तर या पद्धतीने ही जी स्वाध्याय पुस्तिका आहे ही सरावासाठी मुलांना खूप छान अशी आहे. बाजारामध्ये बऱ्याच स्वाध्याय पुस्तिका मिळतात, अवश्य मुलांसाठी आपण त्या घेतल्या पाहिजेत. आकारामध्ये अंक क्रमाने लिहा. म्हणजे पहा 1 2 3 4 5 6 या पद्धतीने 1 2 3 4 5 6. यानंतर 1 2 3 4 5 6 इथे अंक लिहायचे. एका वस्तू भोवती गोल कर. मग एक वस्तू कुठे दिसतीये आपल्याला, दोन्ही 1 1 आहे, तर मग इथे गोल येईल दोन्हीकडे. यानंतर इथे एक गोल येईल, इथे गोल येईल, इथे गोल येईल, इथे गोल येईल आणि इथे गोल येईल. म्हणजे एक भोवती आणि अनेक भोवती गोल कर. मग अनेक कुठे दिसतात इथे, यांच्या भोवती गोल करा, याच्या भोवती गोल करा आणि याच्या भोवती. एक चित्र रंगव. आता 3 दिलेली आहे, त्यातलं आपल्याला किती रंगवायचं, एकच रंगवायचं. एक स्टार किंवा चांदणी काढ व रंगव. एक चांदणीचा आकार इथे काढायचा आणि काय करायचं आहे, रंगवायचा आहे. पुढे पहा, वस्तू मोजा आणि खाली दिलेल्या चौकटीत तो अंक लिहा. आता पहा 1 2 3 4 5. मग इथे 5 लिहायचे आणि मुलांना पेन्सिल ठेवून मोजायची सवय लावायची, म्हणजे मोजताना चुकत नाही. 1 2, मग इथे 2 लिहा. 1 2 3 4 5 6 इथे 6 लिहा. 1 इथे 1 लिहा. 1 2 3 4 इथे 4 लिहा. 1 2 3 इथे किती लिहायचे, 3 लिहायचे.
पुढे पहा, दिलेल्या संख्ये एवढी चित्रे रंगवा. जेवढी संख्या दिली तेवढी चित्र रंगवायची. 3 दिले ना, मग इथे 4 घरं दिली तर याच्यातली 3 घरं तुम्हाला रंगवायची आहेत. 1 या फुलदाण्यांपैकी 1 फुलदाणी रंगवायची. 2 कोणतेही 2 मासे रंगवा. 5 कोणतेही 5 चेंडू रंगवा. 4 कोणतेही 4 फुगे रंगवा. यानंतर 6 कोणतेही 6 फुले रंगवा. यानंतर खालील आकारात दिलेल्या अंक लिहा. आता इथे जे दिलेले अंक आहेत ते इथे लिहून काढायचे आहेत. मग 6 दिले तर 6 6 6 सगळीकडे 6 काढायचं. 5 5 5 सगळीकडे 5 काढायचं. 4 सगळीकडे 4 काढायचं आहे. इथे 3 काढायचे, 2 काढायचं, 1 काढायचं. म्हणजे फक्त आकारांमध्ये तोच अंक लिहायचा आहे. तर या पद्धतीने साधारण गणितचा सराव मुलांचा जर आपण वहीवर किंवा पाटीवर घेतला पेपरच्या आधी तर मुलं छानपैकी प्रश्न सोडवतात. स्वतः प्रश्न सोडवायची त्यांना इयत्ता पहिलीपासूनच सवय लागते. परीक्षेला जाताना परीक्षेचं साहित्य स्वतः व्यवस्थित नेण्याची सवय आत्तापासूनच लागू द्या. मग परीक्षेसाठी पॅड असेल, पेन्सिल, शॉर्पनर, रबर, यानंतर खडूची पेटी म्हणजे क्रेयॉन्सचे कलर न्यायला अजिबात विसरू नका. यानंतर तोंडी परीक्षेसाठी मग विद्यार्थ्यांनी अंक म्हणून दाखवणे, सोपी बेरीज तोंडी करणे किंवा वस्तू मोजून दाखवणे, वस्तूंच्या साह्याने बेरीज करणे किंवा वस्तूंच्या साह्याने वजाबाकी करणे या पद्धतीचे उदाहरणं तुम्हाला विचारली जाऊ शकतात. तर त्याचाही घरी तुम्ही मुलांचा सराव घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणितसाठी सराव कसा करायचा हे पाहिले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीसाठी कशा पद्धतीने सराव करायचा आहे हे पाहणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील.